नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता। गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार गरोदर असल्याची देखील माहिती। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनीमध्ये जाऊन तपासणी। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात बारामती आणि राहुरीमध्ये आज आणि उद्या घेणार जाहीर सभा। महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीत। आज मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद। महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। मुंबईत मंगळवारी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे नेते उपस्थित राहणार। आज सहर शेख माध्यमांसमोर भूमिका मांडणार। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणी। मुंब्र्याच्या अमृतनगरमधल्या संदन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना। दुर्घटनेमध्ये 7 जण गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। मुंबईच्या 7 धरणांमधला पाणीसाठा आलाय 32%वर। ताफा थांबवला आणि मोदींनी घेतला 10 रुपयांच्या भेळीचा आस्वाद। व्हिडिओ व्हायरल। पश्चिम बंगालमधल्या प्रचारादरम्यान दिसलं मोदींचं अनोखं रूप। नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सुनावणी। ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी। महामार्ग हे धोक्याचे मार्ग होऊ नयेत। रस्ते सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे देशव्यापी निर्देश। देशभरातल्या टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट आता बंधनकारक। फास्टॅग नसल्यास यूपीआयनं भरावं लागणार 25% जास्त टोल।